हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो बारशाचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे आणि डेकोरेशन चला बघूयात कसं झालेलं आहे. सो बघा, माझी तर काहीच तयारी अजून झालेली नाही आहे, ते पण हळूहळू मी तुम्हाला सांगेल, दाखवेल सगळं व्लॉग. आणि मागे बघा कोण रिलेटिव्ह सगळे आलेले आहेत, बट ते कुठेतरी गेलेत आता. चला आपण बारशाचं डेकोरेशन कसं झालेलं आहे ते सगळं पाहूयात. आता बघा इथे स्पीकर चालू आहे, सो चला मग बघूयात. आता इथे बघा फ्लावर्स असे वेलकमसाठी लावलेले आहेत. सो बघा इथे बाबू मस्तपैकी असा झोपलाय पाळण्यामध्ये आधी. सो आता बघा मी म्हणाले की आता 4-5 तर वाजलेच होते. सो मी सगळी तयारी जी आहे ना ते करून घेते. आता मेकअप वगैरे तर मी स्वतःच करणार होते आणि साडी वगैरे तर आमचे आत्या वगैरे सगळे आले होते. बाबूच्या आत्या, जो त्यांनी मला साडी वगैरे घातली. आणि इथे बघा छोटीशी बेबी मला किती म्हणजे मस्ती करते. असं माईक पकडलाय माझा आणि मग हॅलो हॅलो मी तिला म्हणले की हॅलो बोल, पण तिला असं वाटलं की ते हेडफोन्स आहेत, इयरफोन आहे. सो ती कानाला लावून बघत होती. हे बघा किती किती क्यूट वाटते. सो चला गाईज, मला इतकं काही टाईम तर भेटलं नाही बिकॉज घाई गडबडीमध्ये सगळी साडी वगैरे नेसली आणि मग हेअर्सचं मी काहीच नाही केलं. जस्ट एक थोडंसं रोल करून मग पाठी एक क्लिप लावून टाकला आणि मग मेकअप तर मी स्वतःच केलं आहे. आता मेकअपचा व्हिडिओ तर मी तुम्हाला शेअर करणार होते, बट ते काही झालं नाही, जमलं नाही. सो इथे बघा खूप असं घाई गडबड होती आमची. आता पप्पा बघा एकदम कसे मस्तपैकी सजलेले आहेत आणि मी पण इकडे साडी वगैरे सगळी घातलेली आहे. सगळ्यांची तयारी चालूच आहे. आणि मागे चिक्कूला बघा मस्तपैकी असा फ्रॉक घातलेला आहे, लॉंग फ्रॉक प्रिन्सेस सारखा. आणि रडत होती, आत्ता जस्ट उठलेली, ती झोपेतून उठलेली आणि मग रडत होती. इथे बघा बाबू मस्तपैकी तयार झालेला आहे आपला. सो इथे सगळ्यांची तयारी चालूच आहे. आणि बाहेर बघूया थोडंसं जाऊन काय काय चालू आहे. हे बघा पाळणा वगैरे सुरू झालेला आहे. आणि